नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर भरपूर चांगला असा रिस्पॉन्स आला होता. हेमंत दादाचा आपण व्हिडिओ अपलोड केला होता सर्वात पहिला, आणि त्याच्यानंतर ना व्ह्यूज इतके चांगले आले की म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब ह्या सर्व प्लॅटफॉर्मचे व्ह्यूज ऑलमोस्ट 3 ते 4 लाख व्ह्यूज होते. आणि लिटरली लोक US, UK वरनं पण भरपूर काही क्वेश्चन्स करत होते नामस्मरणावरती. तर भरपूर काही गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर नमस्कार दादा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. तर इतक्या चांगल्या रिस्पॉन्स नंतर म्हणजे लोकांचे इतके डिमांड होते की परत त्यांना अजून एक व्हिडिओ हवा आहे. आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये बोललोही होतो की भरपूर सारे एपिसोड्स आहे जे आपण कव्हर करणार आहोत. श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण, परत भरपूर काही गोष्टी आहेत त्या एपिसोड्समध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर आजचा जो एपिसोड आहे आपण स्टार्ट करू नामस्मरणावरनं. भरपूर जणांचे क्वेश्चन्स असतात की नामस्मरणाला जेव्हा आम्ही बसतो त्यावेळी स्वामींचा फोटो समोर असला पाहिजे का, दिवा हा लावलाच पाहिजे का, अगरबत्ती उदबत्ती ही लावलीच पाहिजे का, हे छोटे छोटे क्वेश्चन्स ना भरपूर जणांचे कॉमेंट्समध्ये होते. तर आपण ना स्टार्ट तिथून करू, म्हणजे बेसिक लोकांची क्लिअर होईल की नामस्मरणाला बसताना ह्या सर्व गोष्टी किती इम्पॉर्टंट आहेत, की नामस्मरण हेच इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. कारण कसं आहे की सगळ्यात महत्त्वाचं आहे नामस्मरण. आता बरेच ठिकाणी असं बोललं जातं की स्वामींची मूर्ती अशा अमुक अमुक ठिकाणी ठेवावी, म्हणजे दिशेनुसार वगैरे. मग दिवा अमुक अमुक ठिकाणी लावावा, मग अगरबत्ती अमुक अमुक ठिकाणी असावी, आणि मग त्यानंतर नामस्मरण करावं. नाही, ठीक आहे, बरोबर आहे. पण मला असं वाटतं की शेवटी ते ब्रह्मांड नायक आहेत. बरोबर. ब्रह्मांड नायक म्हणजे या सगळ्या ज्या दिशा आहेत, ह्या दिशाचं कंट्रोल जे आहे ते ब्रह्मांड नायकांच्याच हाती आहे. बरोबर. मग दिवा तुम्ही अमुक दिशेला लावावा, तमुक दिशेला लावावा, किंवा तुम्ही कोणत्या दिशेला समोर बसून नामस्मरण करावं, किंवा तुम्ही मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी, हे महत्त्वाचं नाहीच आहे. बरोबर आहे. कारण ते ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांनी दिशा सगळ्याच ठरवलेल्या आहेत, सगळ्याच ठरवलेल्या आहेत. मग आपण कशी काय त्यांची दिशा ठरवावी? आपण नाही ना त्यांची दिशा ठरवू शकत. बरोबर. हां, तुम्ही घरी बसून नामस्मरण करताय तर तुमच्या देवाऱ्याच्या बाजूला स्वामींचा फोटो असावा, दिवा देवाऱ्याच्या जवळ लावावा, अगरबत्ती किंवा धूप वगैरे जे आहे ते देवाऱ्याच्या जवळ असावं, हे एकदम बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असता, जेव्हा तुम्ही इतर ठिकाणी असता आणि तुम्हाला नामस्मरण करायची इच्छा झाली, आता हे असं नाही आहे बघा, एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की नामस्मरण हे कधीही कुठेही करू शकता. ओके. नामस्मरणासाठी ही कोणतीही वेळ पर्टिक्युलर नाही, कोणतीही वेळ पर्टिक्युलर नाही की तुम्ही अमुक वेळेसच नामस्मरण केलं पाहिजे, तुम्ही तमुक वेळेसच नामस्मरण केलं पाहिजे, की तुम्ही सकाळी 3:30-4लाच उठून नामस्मरण केलं पाहिजे, तुम्ही रात्री 11, असं काहीही नाही. ओके. तुमचा भाव जेव्हा जेव्हा जागृत होतो ना स्वामींविषयी, तेव्हा तुम्ही नामस्मरण केलं की ते स्वामींना पोचतं. बरोबर. तुमचा भाव जागृत होणं महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाव आहे. नामस्मरण ही सेवा आहे. भाव जागृत झाला तर सेवा अतिशय चांगली होते. बरोबर. जर एक नॉर्मली आपण विचार करूया की जेव्हा आपण कोणत्या तरी पेशंटला हॉस्पिटलमध्ये बघायला जातो आणि तो बिचारा आजारी आहे, तो आजारी असल्यानंतर जर आपल्या मनात भाव जागृत झाला ना की आपल्याला याला बरं करायचं आहे, करेक्ट, मग आपण ना थोडी धडपड करतो आणि मग त्या डॉक्टरांना भेटतो, मग काय झालंय, कसं झालंय. जेव्हा भाव जागृत होतो ना, ती पॉझिटिव्हिटी जागृत होते ना, मग आपल्याला अजून चांगले रिझल्ट मिळतात. मग त्या पेशंटविषयी आपण अजून चांगलं काम करतो, 4 डॉक्टरांना भेटतो, 4 लोकांची ओपिनियन घेतो, आणि ओपिनियन घेतल्यानंतर त्याच्यावर एक परफेक्ट इलाज चालू होऊन जातो. आणि मग डॉक्टर त्याच्यावर अजून परफेक्ट इलाज चालू करतात. त्यांनी तर केलेलेच असतात, पण त्याशिवाय अजून परफेक्ट, म्हणजे ही कशी पॉझिटिव्हिटी तयार होते. भाव म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे. राईट. नामस्मरण हे पुशबॅक आहे. जेव्हा तुमचा भाव जागृत झाला, तुमच्यात पॉझिटिव्हिटी तयार झाली, आणि पॉझिटिव्हिटी एकदा तयार झाली ना तुमच्यात, की तुमचं जे नामस्मरण होतं हे डबल पॉझिटिव्ह होतं. करेक्ट. म्हणजे डबल इंजिन लागतं, आणि जेव्हा डबल इंजिन लागतं ना तेव्हा तुम्ही विचार करा गाडी किती मस्तपैकी रुळावर येते की. हो, बरोबर. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळे ब्रह्मांड नायकाचं नाव घेताना, श्री स्वामी समर्थांचं नाव घेताना, ओम श्री स्वामी समर्थ नामस्मरण करताना माझं मत स्पष्ट आणि क्लिअर आहे
की आपण कुठेही ते करावं. ओके. आपण घरी असू तर आपण घरी आपल्या मंदिरासमोर बसावं आणि 10 मिनटं 15 मिनटं जसं आपल्याला वेळ मिळेल आपण नामस्मरण करावं. ओम श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण, हे जे नामस्मरण आहे हे माणसाला त्याच्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जातं. करेक्ट करेक्ट. माणसाला यशप्राप्ती करून देतं. जो माणूस व्यथेनी गांजलेला आहे त्याला त्या व्यथेतून बाहेर काढतं. ज्याला मी स्पष्ट भाषेत सांगतो, काही काही भाषा कळत पण नसेल, पण मी एकदम स्पष्ट भाषेत सांगतो की ज्याला नोकरी नसेल त्याला नोकरी मिळते. थोडे पेशन्स पाहिजे. आज नामस्मरण केलं तर उद्या लगेच जॉब मिळेल असं होत नाही. बरोबर. परीक्षा सगळेच जण बघतात. आज आपण बेडवर आहोत, आज आपण नामस्मरण केलं, आज आपल्या नातेवाईकांनी नामस्मरण केलं तर आपण लगेच नाही, थोडंसं वेळ जातो. पण हे सगळं त्यांच्या हातात आहे. माणसाच्या हातात काहीच नाही आहे. माणसाच्या हातात फक्त प्रयत्न करणं आहे आणि नामस्मरण करणं. याच्या व्यतिरिक्त माणसाच्या हातात काहीच नाही आहे. काहीच नाही आहे. बरोबर. माणूस शून्य आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलं की प्रत्येक पॉडकास्टच्या वेळेस एक सिग्नल मिळतं. प्रत्येक पॉडकास्टच्या वेळेस सकाळी ना एक सिग्नल मिळतं. आज एक सिग्नल मिळालं आहे की 100% स्वामी आहेत. ओके. 1% सुद्धा मी नाही आहे. बिलकुल नाही. 100% स्वामी आहेत आणि तेच आहेत. आपण फक्त निमित्त आहोत आणि आपल्या हातात फक्त त्यांनी एकच गोष्ट दिलेली आहे, नामस्मरण. बरोबर आहे. जर त्यांच्याजवळ पोचायचं असेल तर ओम श्री स्वामी समर्थ नामस्मरण. त्यांची जर सेवा घडून घ्यायची असेल तर ओम श्री स्वामी समर्थ नामस्मरण. मग तुम्ही सकाळी मंदिरामध्ये, जर आपल्या घरात मंदिर आहे, मस्तपैकी देवांची पूजा होते तर तिथे 10 मिनटं ओम श्री स्वामी समर्थ नामस्मरण. बरोबर. तुम्ही ऑफिसला निघताय, 1:30-2 वाजता तुमचा लंच होतोय, लंच झाल्यावर काही हरकत नाही आहे, ओम श्री स्वामी समर्थ नामस्मरण. तुम्ही 5:30ला घरातून ऑफिसमधून बाहेर पडताय, तुम्ही 5:30ला बाहेर पडले, 6 वाजता बाहेर पडले, तुम्ही ट्रेनमध्ये आहात. माहिती आहे ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते, प्रचंड प्रमाणात गर्दी असते, असून द्या, काही हरकत नाही आहे. ट्रेनमध्ये चढल्यानंतर त्या गर्दीमध्ये का होईना ओम श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात नामस्मरण. तुम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही, काय बोलायची गरज नाही. तुमच्या मनातल्या मनात त्यांचं नामस्मरण असून द्या. बघा ते कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या समोर येतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमचं सहकार्य, म्हणजे तुम्हाला ते सहकार्य करतातच करतात. स्वामी ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे आणि तीच शक्ती आपल्याकडे आहे. बरोबर. प्रत्येकाकडे, प्रत्येक स्वामी भक्तांकडे स्वामींची शक्ती आहे. फक्त आपल्याला ती ओळखता आली पाहिजे. करेक्ट. आपण विचार करतो इथे या दिशेला दिवा लावावा, त्या दिशेला दिवा लावावा, असं काही नाही आहे. बिलकुल असं काही नाही आहे. इथे या दिशेला बसून नामस्मरण करावं, या वेळेत बसून बिलकुल नाही. तुम्हाला नाही ना जमत सकाळी 3:30ला उठायला, ओके, सकाळी 7ला उठून नामस्मरण करा, काही फरक पडत नाही. तुम्हाला नाही ना ऑफिसची घाई गडबड असते, तुम्ही दुपारच्या वेळ तुम्हाला जमते ना 2:30-3 वाजता तुम्हाला नामस्मरण करायला, काही हरकत नाही. तुम्ही 2:30-3 वाजता दुपारी 10 मिनटं तुमचं लंच झाल्यानंतर तुम्ही नामस्मरण करा. तुम्हाला नाही जमत दुपारी पण नामस्मरण करायला, ऑफिसवरून येत आहे, फ्रेश होत आहे, 8 वाजता नामस्मरण करा, काही फरक पडत नाही आहे. बरोबर. देव भक्तीचा भुकेला आहे. दादा, आता तुम्ही जसं म्हटलात की कोणत्याही वेळी आपण नामस्मरण करू शकतो, तर भरपूर जणांना ना हाही क्वेश्चन असतो की सकाळी जे ब्रह्ममुहूर्त असतं त्यावेळी नामस्मरण, आता भरपूर जण हे पण बोलतात की त्यावेळी ती वेळ जर चुकली की नंतर मग त्याचा तो फायदा नाही तर मग इम्पॅक्ट नाही होणार. करणारे 24 तास नामस्मरण करतात, पण एक जण असतात जे बोलतात अरे माझी ती वेळ चुकली, मी आज उठू नाही शकलो, तर मग आता पूर्ण दिवस जे नामस्मरण करणार त्याच्यामध्ये ते मला तो इम्पॅक्ट मिळेल का. म्हणजे त्या ब्रह्ममुहूर्तला इतकं त्यांनी इम्पॉर्टन्स दिलं आहे